सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। राज्यातील संत महंतांविषयी कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राहुरी तालुक्यामध्ये वातावरण तापलंय। तर देवगड भक्त परिवारानं संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये निवेदनही दिलं गेलंय। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाद्वारे राज्यातील 20हून अधिक संत महंतांना घुसखोर असं संबोधल्याचा आरोप आहे। तर या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्यात। महंत गोविंद देवगिरीजी महाराज, महंत रामगिरी महाराज तसेच देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्यासह अनेक संतांविषयी आक्षेपार्ह भाष्य करण्यात आल्याचा आरोप केला गेलाय। या प्रकारामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली गेली आहे। संबंधित व्यक्तीविरोधात तातडीनं गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या निवेदनातून दिला गेलाय। गुरुवर्य गोविंदगिरीजी महाराज आणि आदरणीय रामगिरीजी बाबा तसेच आमचं सर्वांचं श्रद्धास्थान देवगड दत्तपीठाचे पूजनीय महंत गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांच्या संबंधाने जो विकास लवांडे नावाचा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं जे विधान केलेलं आहे, चुकीचं विधान केलेलं आहे। थोडंसं जाणीवपूर्वक बोलतो की नासक्या बुद्धीचा जो विकास लवांडे आहे, त्याने जे चुकीचं विधान केलेलं आहे, त्या व्यक्तीच्या संबंधाने आम्ही सर्व देवगड भक्त परिवार नगर जिल्ह्याच्या वतीनं सर्व या ठिकाणी आदरणीय PI साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। आणि या ठिकाणी आमची अशी विनंती आहे की हा विकास लवांडे नामक जो व्यक्ती आहे, तो नास्तिक विचाराचा व्यक्ती आहे, हा नालायक विचाराचा जो व्यक्ती आहे, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी याच्याकरता आम्ही सर्व देवगड भक्त परिवार नगर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। आणि आम्ही सर्व वारकरी मंडळी देवगड दत्तपीठाचे आदरणीय जे बाबा आहे, आमचं सर्वात श्रद्धास्थान, त्यांना जो बोललेला आहे आणि नगर जिल्ह्यातील जे आदरणीय मान्यवर संत मंडळी आहे त्यांच्याविषयी जो त्यांनी जे विधान केलेलं आहे, त्या संबंधाने आम्ही सर्व मंडळी त्यांचा निषेध व्यक्त करतो। विकास लवंडे नामक व्यक्तीनं या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भजनी मंडळांमध्ये महाराजांविषयी या ठिकाणी अपशब्द वापरलेत आणि खरोखर आज या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा जर विचार केला तर ही संतच या समाजाचं सुधारण्याबरोबरच अगदी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रबोधन करत असतात। अशा प्रबोधन करणाऱ्या संतांविषयी लवांडे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व देवगड भक्त परिवार या ठिकाणी निषेध करतो आणि या व्यक्तीवरती शासनाने, पोलीस खात्याने कठोर कारवाई करावी। आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत। परंतु एक निषेध व्यक्त करत असताना सांगावं वाटतं की या ठिकाणी समाजाच्या ज्या तळागाळातल्या लोकांचं प्रबोधन करणं, समाज सुधारण्यासाठी हातभार लावणारं हे देवगड मठाधिपती हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज आज त्यांच्या मातोश्री गेले आहेत आणि त्यांच्या मनाला क्लेश निर्माण होईल असं लवंडेंनी या ठिकाणी वक्तव्य केलंय। त्याचा आम्ही सर्व भक्त परिवार या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या वारकरी संप्रदायाचा जन्मच हा मूळ म्हणजे सनातन धर्मातून झालेला आहे, परंतु हा जो विकृत विचारसरणीचा जो विकास लवांडे यांनी आमचे परमपूज्य आदरणीय वंदनीय भास्करगिरीजी महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे रामगिरीजी महाराज असतील, यांच्यावरती जो आक्षेपार्ह वक्तव्य केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी देवगड भक्त परिवारच्या वतीने व त्याचप्रमाणे सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाने त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला अटक करावी ही प्रशासनाला नम्र विनंती करतो। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असणारे महंत गोविंद देवगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज तसेच देवगड संस्थानचे महंत व आमचे श्रद्धास्थान गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज अशा राज्यातील एकूण 20 पूजनीय संत महंत यांच्याबद्दल कोणताही विचार न करता, कोणताही कागदोपत्री पुरावा न घेता, कोणताही न्यायालयाचा सक्षम असा दाखला न घेता मनाला वाटेल तसा बोलण्याचा अधिकार म्हणून तसेच समाजाचे स्वास्थ्य खराब करण्याच्या उद्देशाने
व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेताल वक्तव्य विकास लवांडे नामक व्यक्तीने केलेले आहे। यामुळे आम्ही समस्त देवगड भक्त परिवार राहुरी तालुका या वक्तव्याचा निषेध करत आहोत व समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्याच्या व तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी अशी आम्ही या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। आज या ठिकाणी PI साहेबांना आम्ही विनंती करतो की या विकास लवांडे नामक बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवरती कठोर कारवाई करून त्याला अटक करावी। शांतीब्रह्मजी भास्करगिरी महाराज आज त्या आमच्या जगाचे देव आहेत। आज आम्ही त्यांना इतक्या म्हणजे आनंदानं त्यांना बोलवतो। त्यांनी आम्हाला आमच्या परिसराचा एकदम उद्धार केलेला आहे। आणि अशा माणसावर तुम्ही जर आक्षेप घेत असला तर तुम्ही मराठा आहात का? तुम्ही जातीवंत आहात का? तुम्ही कोणा संघ बोलताय? कोणाचे नाव घेताय? तुम्ही हे सोडून बोला। तुमचं राजकारण तुमच्या पद्धतीनं करा। महाराजाचं नाव जिथून जर पुढे घेतलं तर आम्ही हे खपून घेणार नाही। आणि त्या माणसाला शरण आल्याशिवाय त्यांना माफी मागितल्याशिवाय जाहीर माफी मागावं लागत। त्याला माफी नाही मागितली तर आम्ही तिथपर्यंत जाऊन त्याचा बेत पाहिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे। यावेळी उद्योजक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टेकाळे, रोहन भुजाडी, उत्तम खुळे, पोपटराव वाढाव, संभाजी निमसे, प्रवीण जाधव, बाळासाहेब नाईक, दत्तात्रय सजगुरे, प्रवीण शेटे, बाबासाहेब चव्हाण यांसह भाविक मोठ्या संख्येनं हजर होते। दरम्यान या प्रकरणामुळे वारकरी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनानं त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली जाते आहे। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272।